52 चोऱ्या उघड. कल्याण गुन्हे शाखा 3ने महिला व पुरुषांच्या गळ्यातील दागिने खेचणारे चोरट्यांना ठोकल्या बेड्या. ठाणे शहर, मुंबई शहर, नवी मुंबई आयुक्तालय तसेच कर्नाटक राज्यात महिला व पुरुषांच्या गळ्यातील जबरीने सोन्याचे मंगळसूत्र, चेन खेचून जबरी चोरी करणारे तसेच बतावणी फसवणूक करून सोन्याचे दागिने चोरी करणारे 2 सराईत आरोपी यांना गुन्हे शाखा घटक 3 कल्याण यांना जेरबंद करण्यात मोठे यश आले. यावेळी मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी कासिम गरीबशाह इराणी, मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी यांना ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांचा कोळसेवाडी पोलीस स्टेशन भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(4)(3)(5) प्रमाणे या गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न करून सदर गुन्ह्यात कायदेशीर अटक करण्यात आली. त्यानंतर नमूद दोन्ही आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी ठाणे शहर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मुंबई शहर, नवी मुंबई तसेच कर्नाटक राज्यात जबरी चेन स्नॅचिंग, चोरीचे व बतावणीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून तपासात त्यांनी केलेले एकूण 52 गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण 30,06,750 रुपयांचा विविध प्रकारचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, गुन्हे शाखा घटक 3 कल्याण हे करतायत. कल्याण येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट. कोळसेवाडी येथे जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्या जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक कासिम इराणी आणि मुख्तार इराणी. कासिम इराणी हा राहणारा अहिल्यानगर श्रीरामपूर इथला आहे आणि मुख्तार इराणी हा राहणारा आंबिवली कल्याण इथला आहे. हे 2 आरोपी निष्पन्न झाले. त्या आरोपींना ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून एकूण 52 सोनसाखळी चोरीचे, बतावणीचे किंवा पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करण्याचे असे एकूण 52 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपींनी ठाणे, नवी मुंबई, मुंबई तसेच कर्नाटक आणि इतर ठिकाणी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तपासामध्ये. त्याचबरोबर या आरोपींना उद्या 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. कासिम इराणी याच्यावर यापूर्वी 20 गुन्हे दाखल आहेत, तर मुख्तार इराणी याच्यावर यापूर्वी 14 सोनसाखळी चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3चे पथक अधिकचा तपास करत आहे. अजून आरोपी असण्याची शक्यता आहे. अजून आरोपी असण्याची देखील शक्यता आहे, कारण या आरोपींनी ज्या पद्धतीने गुन्हे केलेले आहेत, त्यांनी हा चोरीचा माल कुणाला विकलेला आहे किंवा अजून याच्यामध्ये कोण त्यांचे साथीदार आहेत का, त्या अनुषंगाने देखील अधिक तपास आम्ही. आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे? आरोपी कासिम इराणी याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, फसवणूक, बतावणी असे एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. तर कासिम इराणी याच्यावर या